कर्जमाफीच्या यादीत नाव पण फार्मर आयडी अपडेट नसल्याने केवायसी रखडली. शेतकरी कर्जमाफीच्या यादीत नाव असूनही फार्मर आयडी अपडेट नसल्याने अनेक शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळण्यास विलंब होत असून शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. याबाबत शेतकऱ्यांनी तहसीलदार अर्धापूर यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत फार्मर आयडी तातडीने अपडेट करून केवायसी पूर्ण करण्याची मागणी केली आहे. यावेळी जठणमुळे, कुशमागे, तुळशीराम पाटील बंडाळे, आनंदराव वैद्य, विठ्ठल काकडे, दादाराव देशमुख यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते. यादीत नाव असताना केवळ फार्मर आयडी अपडेट नसल्यामुळे कर्जमाफीचा लाभ का थांबवला जातोय असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. मेडशी ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा तातडीने घेण्याची मागणी. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आवास प्लस 2024 ची प्रतीक्षा यादी अंतिम करण्यासाठी 15 ऑगस्ट रोजी अपेक्षित असलेली ग्रामसभा मेडशी ग्रामपंचायतीत झाली नाही. त्यामुळे पात्र व गरजू लाभार्थी घरकुलाच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते जावेद धन्नू भवानीवाले यांनी तातडीने विशेष ग्रामसभा घेऊन मसुदा यादीची पडताळणी करून अंतिम यादी जाहीर करण्याची मागणी केली आहे. तसेच आवास सॉफ्ट प्रणालीवर यादी प्रसिद्ध करून ग्रामसभेतील निर्णयांची नोंद करण्याची मागणी व्यक्त केली आहे. मेडशी येथे उड्या गटारांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात. मेडशी ग्रामपंचायती अंतर्गत सबीर खान, जलील खान पठाण यांच्या घरासमोरील गटारे तुंबल्याने दूषित पाणी रस्त्यावर साचले आहे. कचरा, दुर्गंधी आणि डुकरांचा वावर वाढल्याने डास व कीटकांचा प्रादुर्भाव होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. लहान मुले, महिला व वृद्धांना मोठा त्रास सहन करावा लागत असून ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल नागरिकांमध्ये नाराजी आहे. गटारांची तातडीने स्वच्छता करून नियमित औषध फवारणी करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. मालेगाव पंचायत समितीच्या घरकुल विभागात बेशिस्त कारभार, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेण्याची मागणी. पंचायत समितीच्या घरकुल विभागात ऑपरेटर वेळेवर उपस्थित नसल्याने नागरिकांची कामे रखडत असल्याची तक्रार आहे. दरम्यान काही नागरिक कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या टेबलावर बसल्याचे दिसून आले. महत्त्वाच्या फाईल, संगणक व कागदपत्रांजवळ अशा प्रकारे नागरिक बसत असल्याने कार्यालयीन शिस्त व गोपनीयतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकाराकडे बीडीओंचे दुर्लक्ष असल्याचा आरोप करत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. सीजेपीचे प्रमुख अभिजित दिपके यांच्याकडून उजनी जिल्हा परिषद शाळेची पाहणी. लातूर जिल्ह्यातील उजनी येथील जिल्हा परिषद शाळेची सीजेपीचे प्रमुख अभिजित दिपके यांनी कार्यकर्त्यांसह पाहणी केली. शाळेची पाहणी करताना त्यांनी शाळेतील विविध बाबींची माहिती घेतली. यावेळी शाळेची सद्यस्थिती, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा आणि शैक्षणिक व्यवस्थेबाबत अभिजित दिपके यांनी प्रश्न उपस्थित केले. सीजेपीच्या कार्यकर्त्यांसोबत त्यांनी शाळेच्या परिसराची पाहणी करत संबंधितांकडून माहिती जाणून घेतली. जेनझींच्या काय समस्या आहेत ते जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहेत. ते कसं बघता तुम्ही या मोहिमेला? उशिरा का होत नाही, जाग आली, चांगली गोष्ट आहे. आता कुठे जाऊन ऐकणं सुरू केलेलं आहे. कारण की आपल्या देशात सध्या 47% जे लोक आहेत ते 25 वर्षाची खालची आहे. 2029 पर्यंत निवडणुका येत आहेत. मला वाटतं हे त्याच्यासाठी चालू, कारण की त्यांना माहिती आहे की 2029 पर्यंत मेजॉरिटी जी असणार आहे ती जेनझीची असणार आहे. आणि या जेनझीसाठी तुम्ही काम नाही केलं, या जेन अल्फासाठी ज्या शाळेत शिकताय त्यांच्यासाठी काम नाही केलं, ते हे उद्या तुम्हाला मोजणारही नाहीये. आणि हे मुलं ज्या प्रकारे रस्त्यावर निघतायत आणि एक्सपोज करतायत यांना, हे खरंच नाही मोजणार यांना. सीजेपीचा इफेक्ट आहे. सीजेपीचा काय मी काय म्हणतो, नुसतं सीजेपी पुरतं बघू नका. आपला देश कुठे ना कुठे 10-12 वर्षांतर जागा झालेला आहे. लोकांना त्यांचा आवाज वापस भेटलेला आहे. तर हे खूप चांगली गोष्ट आहे. सीजेपी सारखी अजूनही आंदोलन असले पाहिजे, अजूनही ऑर्गनायझेशन असले पाहिजे. लोकतंत्रामध्ये तेच तर पाहिजे ना, जेवढे जास्त लोक समोर येऊन बोलतील तेव्हाच कुठे जाऊन आपली लोकशाही, आपलं लोकतंत्र अजून स्ट्रॉंग होईल, मजबूत होईल. शाळेपर्यंत जायला आता मुलांना रस्ते देखील व्यवस्थित नाहीत. आता शाळेत तर काही ठिकाणी शौचालयाची व्यवस्थाच नाही, पण रस्ते देखील आता त्या ठिकाणी राहील. मग सीजेपीचं काय असं? नाही, मी याच्यात म्हणजे मला तर असं वाटतं, जेवढी मंत्री आहे, जेवढे आमदार आहे ना, त्यांनी एक दिवस स्वतःच्या मुलांना त्या शाळेत पायी पाठवा, तेव्हा कुठे जाऊन त्यांना समजेल. तुम्ही काय करणार हे सगळं? जर आम्ही करतोच ना. आता आम्ही कशासाठी आलेलो शाळेत? नाही, काय हे सगळं आम्ही आता फिरल्यामुळे, आता आम्ही येणारे हे माहिती झाल्यामुळे त्यांनी काम सुरू केले. तसंच रस्त्यांसाठी आम्ही सरकारला सांगू की कोणत्याही मुलाला लांब पायी जाता आलं पाहिजे, बसची सुविधा असली पाहिजे. 7-7 किलोमीटर कसं काय पायी जातील, ते पण पावसाळ्याच्या दिवसात. आपण पाहिलं, आता बातम्या वाचल्या असतील, काही आदिवासी गावातली मुलं वारली साप चावल्यामुळे. कशामुळे झालं ते? पावसाळ्याचे दिवस आहे, पायी जावं लागतं, गवत असतं, पाणी साचलेलं असतं. त्या परिस्थितीत त्यांना भर पावसात पायी शाळेत जावं लागतं. त्याच्यामुळे त्यांचा तो मृत्यू झाला. मृत्यू सरकारच्या फेलियरमुळे झालाय. जर त्या मुलांना इतक्या दूर पायी नसतं जावं लागलं तर ही घटना घडली नसती. आणि इथे येऊन या शाळेत साप निघालेत. जेवढी घाण या शाळेत आहे, जेवढी एवढं भंगार साचून ठेवलेले शाळेच्या मागं, त्याच्यानंतर सापच निघणार. क्लासरूम मध्ये साप निघतायत. मुख्यमंत्र्यांनी भेटणार या सगळ्या प्रश्नाविषयी?
मुख्यमंत्र्यांनी जर बोलवलं तर भेटू, पण गावकऱ्यांसोबत मिळून आम्ही आमचा आवाज उठवू आणि तो मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचेल. शिक्षण मंत्र्यांना आम्ही भेटलो होतो केंद्रीय, तिथेही पण झालं, जे काम करायचं होतं ते झालं. तर भेटण्याची गरज नाहीये, गरज आहे, मी परत सांगतोय, गावकऱ्यांना एकत्र येण्याची गरज आहे. जसं आपण जातीपातीच्या राजकारणावर लगेच घराच्या बाहेर पडतो, जसं आपण धर्माच्या राजकारणावर लगेच बाहेर पडतो, तसं आपण आपल्या मुलांच्या शाळेसाठी का नाही पडत? त्याच्यापेक्षा आपल्या मुलांचं भविष्य त्यापेक्षा कमी इम्पॉर्टंट आहे का? तसं कोणी कल्पित आहे का मग धर्मेंद्र प्रधानांसारखा इकडे महाराष्ट्रामध्ये वाटतं? शिक्षण मंत्री अजून कोण? भुसे साहेब. आता त्यांचं म्हणणं असेल की नाही, ह्या शाळा खूप वर्षापासून अशा जे आमची आता सरकार झाली मागच्या 10 वर्षात आणि आधीच्या सरकारांमुळे ते असू शकतं. तुम्हाला कशाला निवडून दिले? तुम्ही बदल घडवसाल यासाठीच निवडून दिले ना. केलाय का तुम्ही बदल? नाही केलाय. पत्र आहे अजून पण शाळांवर, ते पत्र गळतायत, मुलांना बसायला बेंच नाहीये. तर 10 वर्षात तुम्हाला तेही जमलं नसेल तर मग तुम्ही केलं काय? आता यांनी शिक्षण मंत्री पदावर राहिला पाहिजे की नाही दादा भुसेंनी? शाळेची अवस्था बघून तर मला नाही वाटत, अजिबात नाही. राजीनामा दिला पाहिजे. दिलाच पाहिजे, कारण की शाळांची अवस्था बघून तर मला नाही वाटत की शिक्षण मंत्री कोणी असलं पाहिजे. आणि जर त्यांना शिक्षण मंत्री बनायचं असेल, बनून राहायचं असेल, स्वतःच्या मुलांना उद्यापासून सरकारी शाळेत पाठवा. त्या अवस्थेत तुमच्या स्वतःच्या मुलांना शिकू द्या. त्यांनाच नाही, जितकेही आमदार आहेत कोणत्याही पक्षाचे असू द्या, स्वतःच्या मुलांना तुम्ही सरकारी शाळेत पाठवा, शिकायला पाठवा. तेव्हा तुम्हाला कळेल का गरजेचं आहे सरकारी शाळा नीट करणं. जंतर मंतर सारखं आंदोलन यांच्या राजीनाम्यासाठी पण करावं लागेल का? गावागावात होईल, गावागावात जंतर मंतर बनेल जर यांनी सरकारी शाळा नीट नाही केल्या तर. सर, सीबीआय नीट पेपर लीक प्रकरणामध्ये चौकशी करता आहे, सातत्यानं लातूरमध्ये चौकशी केली जाते. आज देखील सीबीआयचं पथक जे आहे ते लातूरमध्ये आहे. मात्र सीबीआय असं ठोस काही म्हणजे तपासामधली जी काही माहिती आहे ते लोकांसमोर आणत नाही आणि सीबीआयच्या तपासावर तुम्ही समाधानी आहात का? अजिबात नाही. सीबीआय मला जे वाटते ते मोठ्या लोकांना वाचवायचा प्रयत्न करते. खालचे 4-5 लोक पकडायचे, त्यांना जेलमध्ये टाकायचं आणि म्हणायचं की आम्ही ऍक्शन घेतली, आम्ही कारवाई केली. पण हे शक्यच नाही की सिस्टम मधल्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या इन्व्हॉल्वमेंट शिवाय हे सगळं होऊ शकतं. ओके, थँक्यू सर. आणि आम्ही सोबत आहोत दौरा संपेपर्यंत. पैशाचा पाऊस प्रकरणातील आरोपी न्यावाला तेलंगणातून अटक. पैशाचा पाऊस पाडण्याच्या अंधश्रद्धेला अघोरी लक्ष्मी पूजेच्या प्रकरणात उदगीर ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत आरोपी बालाजी मंगल बलराज वय 38 याला तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्यातून 48 तासात अटक केली. अघोरी लक्ष्मी पूजेची जबाबदारी आरोपीकडे असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या प्रकरणात आणखीन कोणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू असून आरोपींची कसून चौकशी करण्यात येत आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे व पोलीस निरीक्षक दिलीप गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अभिजित लोखंडे, संतोष शिंदे, मेहबूब सय्यद व युवराज जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली. आठवड्याच्या सरपंचांनी ग्रामसभेत चक्क विहीर गोठा घरकुलसाठीचे सांगितले रेड कार्ड. चाकूर तालुक्यातील आटोळा येथे 17 ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत सरपंच महेश वत्ते यांनी अजब खुलासा करत पंचायत समितीमध्ये विहिरीसाठी 15,000, गोठ्यांसाठी 7,000 रुपये द्यावे लागतात असा खुलासा केला आहे. तुम्ही लाईव्ह करा किंवा व्हिडिओ करा, मला काही फरक पडत नाही. या योजनेसाठीच पैसे लागतात म्हणजे लागतातच असे ग्रामसभेत ठणकावून सांगितले असल्याने नागरिकात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. हा जो पंचायत समितीचा बोंगळ कारभार आहे ना, की जनतेची मागणी आहे की हे 20,000 विहिरीचे आणि गोठ्याचे पैसे जे घेतलेत त्याची सखोल चौकशी व्हावी, आठवकरांची सगळ्यांची मागणी आहे. गावातील जनतेची मागणी अशी आहे की जे चाकूर पंचायत समितीने गोठ्यासाठी 7,000 आणि विहिरीसाठी 20,000 घेतले आहेत त्याची सखोल चौकशी होणार का? ग्रामसभा झाली, आम्ही ग्रामसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला की तुम्ही आमच्याकडून जे 20,000 रुपये घेता कशासाठी घेता बाबा? तर सरपंच म्हणले की 15,000 रुपये आम्ही पंचायत समितीला देतो आणि 5,000 रुपयाची तुम्हाला पावती देतो आम्ही. कशासाठी? तर घरपट्टी नळपट्टी. आम्ही म्हणलं ती 15,000 तुम्ही कोणाला दिलो? त्याची म्हणली आम्ही साहेबाला दिलो 15,000 रुपये. मी आठवडा गावचा ग्रामरोजगार सेवक आहे. मला जे लोकांनी काही पैसे गावातून दिलेले आहेत, मी सगळे पैसे पंचायत समितीच्या नरेगा कर्मचाऱ्यांना दिलेले आहेत. ते पैसे दिल्याशिवाय कुठलंच काम करत नाहीत. आठवडा गावचा माजी तंटामुक्ती अध्यक्ष आहे मी. आमच्या गावामध्ये ग्रामसभा झाली, त्या ग्रामसभेमध्ये अनेकांनी बरेच प्रश्न विचारले. त्या प्रश्नामध्ये प्रत्येकाचे एकच विषय असा होता की घरकुलासाठी, विहिरीसाठी आणि गोट्यासाठी जी पैशाची मागणी केली जात होती, पैसे द्या म्हणून मागत होते ग्रामपंचायतला. लोकांनी म्हणले ती पैसे कशासाठी लागतात. त्यावेळेस सरपंच यांनी माईक हातात घेतला आणि स्पष्टपणे सांगितले की बाबा आम्ही जे 20,000 तुमच्याकडून आकारतो त्याच्यातले 5,000 आम्ही घरपट्टी आणि नळपट्टी म्हणून ग्रामपंचायतीला ठेवतो आणि बाकीचे जे 15,000 आहेत आम्ही ती पंचायत समितीला देतो आणि पंचायत समितीला ती पैसे दिल्याशिवाय कुठलंच काम होत नाही. मला नाही तर तुम्ही कुठेही जाऊन विचारलो आणि अख्ख्या महाराष्ट्रात विचारलो तर ती आकारले जातात असं त्यांनी स्पष्ट जनतेपुढे जाहीर ग्रामसभेमध्ये सांगितले. गावातील लोकांचं असं मागणी आहे की हे जे पैसे आकारले घेतले जातात लोकांकडून आणि
ते लोकांची मागणी आहे की तुम्ही योजनेसाठी जे पैसे जनतेकडून घेतात ह्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि पुढे जे त्यांना मागणी करतात त्यांच्यावरही चौकशी करून सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली जावी अशी गावकऱ्याची मागणी आहे. तामसा जिल्हा परिषद हायस्कूलची पावसामुळे दुरावस्था, मैदानावर पाणी साचल्याने विद्यार्थ्यांचे हाल. शहरातील नामांकित जिल्हा परिषद हायस्कूल तामसा शाळेची पावसामुळे मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. शाळेच्या मैदानावर पावसाचे पाणी साचत असल्याने विद्यार्थ्यांना ये जा करताना तसेच खेळाच्या वेळी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मैदानावर सतत पाणी साचल्यामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे. शाळेच्या मैदानाची तातडीने दुरुस्ती करून पावसाच्या पाण्याचा कायमस्वरूपी निचरा होण्याची व्यवस्था करावी अशी मागणी विद्यार्थी व पालकांकडून होत आहे. संबंधित प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.